नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी, आजपर्यंत जे टेंडर मी सुमित्रा एंटरप्राइज कंपनीला मिळून देत होतो तेच आज टेंडर मी आपल्या कंपनीला मिळून देणार आहे, जानकी एंटरप्राइजला. तर जानकी हे ऐकल्यानंतर लगेच उठून उभी राहते. त्यावर आता जानकी म्हणते की म्हणजे 4 भिंतीतील भांडणं तुम्ही आता 4 लोकांमध्ये नेणार आहात का? तर ऋषिकेश म्हणतो की हो, कारण सुरुवात त्यांनी केली होती. मी कष्ट करून लोकांना जमवून एवढी मोठी कंपनी मी तयार केली होती आणि आयत्या मिळालेल्या कंपनीच्या त्या खुर्चीवर तो सारंग बसून त्याने माझ्यावर आरोप केले, तुझ्यावर आरोप केले. एक भाऊ म्हणून मी जानकी त्याला आतापर्यंत कंपनीतील सर्व काही काम शिकवली होती. त्यामुळे आता मात्र यापुढे मी त्याला हे शिकवणार की लायकीमध्ये कसं राहायचं. ज्यांनी माझ्या बायकोला वेदना आणि मुलीला घाव दिलेत ना, त्यांना हे टेंडर मिळून मी आता घाव घालणार आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो मला कळतंय की तुम्हाला त्रास होतो. तर ऋषिकेश म्हणतो की कळतंय ना तुला? अगं तुला कळतंय, मग त्यावर फुंकर घाल ना ग जानकी. आणि हे बघ, तू पुन्हा त्यांना साथ देऊन माझ्या जखमेवरची खपली मात्र काढू नको. जानकी आपली एक टीम आहे आणि यामध्ये जानकीने ऋषिकेशच्या सोबत असायला हवं. आणि हे बघ, टेंडर साठी मी ही फाईल तयार केलेली आहे, एकदा ती तू बघून घे. आणि दरवर्षी कायम मी टेंडर असताना ती फाईल तुला अगोदर दाखवत होतो आणि यावेळेस सुद्धा ही फाईल बघून तू तुझा सहभाग जर दाखवला तर खरंच माझ्या मनाला खूप असं चांगलं वाटेल. जानकीच्या हातामध्ये तो ती फाईल देतो आणि जानकी आता विचारात पडते. तर ऋषिकेश म्हणतो की तोपर्यंत तू ही फाईल बघून घे, मी फ्रेश होऊन आलोच. म्हणून ऋषिकेश बाथरूम मध्ये निघून जातो. त्यानंतर मात्र इकडे आजीही सारंगला उपदेशाचे धडे देत असते की ऐश्वर्याशी कसं प्रेम करायचं आणि कसं हे तिला तयार करायचं, की एकदा की ती तुझ्या जवळ आली तर तू तिचा लगेच असा हात पकडायचा आणि तिला अगदी प्रेमाने म्हणायचं की या घराला आता तू गुंडा किंवा गुंडी मला पाहिजे. असे 2 गुंडी मिळतील. तेव्हा मात्र आता सारंग खूप लाजतो. तर आजी त्याच्यावर रागवते की काय रे, तू कशाला लाजतो इतका? तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं आजी, तू गुंडा आणि गुंडी म्हटलीस. तेव्हा आता आजी म्हणते की अरे, लाजायचं काम ऐश्वर्याचं असेल. तेव्हा मात्र आता आजी पूर्ण सेंटची बाटली घेते आणि लगेच असं फवाऱ्यासारखं भरभर करत लगेच सर्व काही सेंट ती सारंगच्या अंगावर मारत असते. सर्व शर्ट ओला करून ठेवते. तेव्हा सारंग ओरडतो की आजी, अगं काय, जशी पिकावर कशी फवारणी करतात अगदी तसा सेंट तू मारला, इतकं मारण्याची काय गरज होती? तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ, अरे जेव्हा ती रूममध्ये येईल तर तुझ्या त्या सेंटच्या सुहासाने मात्र ती अगदी अशी प्रसन्न होऊन जाईल, अगदी धुंद व्हायला पाहिजे ती. अशी ती धुंद झाली तर ढॅन असं करते. तर सारंग म्हणतं की काय आजी, बोलू का मी त्यांना इथे? एक काम करतो, मी त्यांना इकडेच बोलवतो, मग तुझ्या समोरच सर्व काही होऊन दे. तेव्हा आता आजी म्हणते की गप्प बस, आगाऊपणाने काही बोलू नकोस. तेव्हा आता सारंग पुन्हा विचारतो की जाऊ का? तर सारंग जायला निघतो तर आजी त्याला पुन्हा थांबवते आणि जो काही चष्मा आहे तो डोळ्यामध्ये घालते आणि टिंटेड असं करते. तेव्हा सारंग आरशात पाहतो, ओ एवढा मस्त दिसतोय. तेव्हा आजी विचारते की मी दिसते का? तर सारंग म्हणतो की हो हो दिसतो आणि सारंग खूप खुश होतो. तेव्हा सारंग जायला निघतो तर आजी पुन्हाही त्याला म्हणते की थांब आणि त्याची दृष्ट काढते की कुणाचीही माझ्या बाळाला दृष्ट लागायला नको. त्यावर आता सारंग आणखीन खुश होतो. आजी अगं आता जातो म्हणून सारंग लगे धावतच मोठ्या स्टाईल मध्ये तो बाहेर येतो. तेव्हा आजी म्हणते की आता ढॅन. त्यानंतर मात्र आता सारंग आयटीतच असा बाहेर येतो. तेव्हा मात्र शर्वरी त्याला पाहते आणि म्हणते की सारंग, अरे काय रे सारंग, तू सारंगच आहे ना? ते काढ बरं अगोदर. अरे ते डोळ्यावरून काढ. तेव्हा सारंग चष्मा काढतो. तेव्हा शरू म्हणते की अरे काय सारंग हा अवतार, असा अवतार करून तू मित्रांबरोबर पबला चालला की काय? त्यावर सारंग विचारतो की कुठे? तर शरू म्हणते की पबला. सारंग लाजतो. सारंग म्हणतो की पबला नाही, पण अगं शरू, तू तर अचानक इथे कस काय आली? त्यावर आता शरू म्हणते की मी आईला भेटायला आले. तर सारंग म्हणतो की अच्छा, म्हणजे तू आईला भेटायला आलीस का? सारंग लगेच आवाज देतो की आई, अगं शरूताई आली तुला भेटायला, मी आईला बोलावलं, तू तिच्याशी बोल, मी येतो. म्हणून सारंग जायला निघतो तर तेवढ्यात सुमित्रा बाहेर येते आणि सारंगला बघून म्हणते की सारंग, अगो बाई, अरे काय हे? तेव्हा सारंग लाजतो. तर सुमित्रा म्हणते की अरे तू तर असले कपडे कधी कॉलेजमध्ये सुद्धा असताना घातले नव्हते. त्यावर शरू म्हणते की हो ना. तर सुमित्रा विचारते की काय सारंग, अरे तू कुठे बाहेर निघालास का की बाहेरून आलास? तेव्हा सारंग थोडंसं कावराबावरा होत म्हणतो की नाही आई, अगं मी माझ्या
सारंगच्या रूम मध्ये चाललो तेव्हा सुमित्रा डोक्याला हात लावते आणि अगं बाई, अरे झोपताना तू असले कपडे घालतोस का? तेव्हा सारंग म्हणतो की नाही आई, मी झोपत नाही. तर आता सुमित्रा विचारते की अरे तुझ्या केसांना काय झालं, हे काही भीती वाटते का? तेव्हा सारंग नाही नाही करत असतो आणि तेवढ्यात मात्र आता ही आजी बाहेर येते. आजी म्हणते की अरे 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 काय सुमित्रा, एकदम हिरो टकाटक दिसतो तो. त्यावर आता आजी सारंगला हळूच म्हणते की अरे कामगिरी. तेव्हा सारंग म्हणतो की आजी अगं शांत जरा, ऐकतील ना ते. त्यावर आता सुमित्रा विचारते की आई अगं कसली कामगिरी आणि काय चाललं तुमच्या दोघांचं? त्यावर आता शरू म्हणते की काय इतका घोळ घालून ठेवला, कशाला इतका किस करतास, चला जा रे सारंग, जा तू तुझ्या रूम मध्ये. सारंग म्हणतो की हो हो, आणि सारंगला तर तेच हवं असतं. सारंग जायला निघतो परंतु आजी त्याला म्हणते की हो हो, अरे गड मात्र फत्ते करू नये बर का. तेव्हा सारंग हा आजीला खुणावतो आणि खुश होत रूम मध्ये निघून जातो. तर सुमित्रा ही शर्वरीला विचारते की शर्वरी अगं तू अशी मध्येच अचानक कशी आली आणि एवढी चिडचिड का करतेस ग? तेव्हा आता शरू म्हणते की कारण लक्षच नाही माझं कुणाकडे, म्हणजे कुणाचं माझ्याकडे, आणि मला आई अगं तुझ्याशी खूपच महत्वाचं बोलायचं. त्यावर आता सुमित्रा म्हणते की अगं जरा मी यांना औषध देऊन येते, थोडंसं बस तोपर्यंत. तेव्हा आता सुमित्रा आतमध्ये नानांना औषध द्यायला जाते तर आजी आणि शर्वरी खुर्चीवर बसतात. आजी ही शर्वरीला विचारते की काय ग शरू, काय असं महत्वाचं बोलायचं ग तुला सुमित्राशी? तेव्हा शरू म्हणते की हो हो आहे असं काहीतरी. तेव्हा आजी म्हणते की बरं ठीक आहे, तुला नसेल सांगायचे तर आता सुमित्रा आल्यानंतर आपण तिघीजणी एकत्र बोलूयात. तेव्हा शरू म्हणते की नको अगं आजी, तू ते काढा करतेस ना मस्त मसाला वगैरे टाकून तो चहा बनवतेस, तसं कर ना माझ्यासाठी प्लीज आजी, अगं कर. आता आजी मात्र खूप चालाक असते. आजी म्हणते की हो का शरू, काय ग मला कटवतेस का तू? त्यावर आता शरू म्हणते की नाही आजी, अगं मला प्यावासा वाटला. त्यावर आता आजी म्हणते की हो हो करते ना, आणि परत मनात ही अगदी संशयाने म्हणते की म्हणजे शर्वरीला नक्की सुमित्राला काही एकटीलाच काहीतरी सांगायचं आणि माझ्यापर्यंत ते काही मला कळून द्यायचं नाही. आणि लगेच टणकणी उठते आणि ठीक आहे तुझ्यासाठी काढा बनवते. तेव्हा आजी ही काढा काढायला आतमध्ये जाते. तर इकडे जानकी आता ती फाईल तिच्या हातात आल्यानंतर तिला आता प्रत्येक गोष्ट आठवते की जेव्हा ती ऋषिकेशला सांगायला गेलेली असते, परंतु ऋषिकेश मात्र चिडलेला असतो. कारण जे काही करतात तुम्ही ऋषिकेश ते अगदी त्यांच्या विरोधात जाऊन करतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जे काही मी करतो ते फक्त माझ्या मुलीसाठी आणि बायकोसाठी करतो. तेव्हा जानकीला आता त्या घरातून जेव्हा रणदिव्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आलेलं होतं ते क्षण आठवतात. आणि जेव्हा नांगराला झुंपलेलं सयाजीरावाचं चॅलेंज असतं ते सुद्धा जानकीने जिंकलेलं असतं, ते सुद्धा किती कसोटीने, हे सर्व काही आता जानकीच्या डोळ्यासमोर येतं. आणि त्यावेळेस मात्र येऊन अचानक ऋषिकेशने तिला साथ दिलेली असते ते चॅलेंज अगदी पूर्ण होण्यासाठी. हो मात्र आता प्रत्येक वेळी प्रत्येक संकटात ऋषिकेशची तिला साथ असते, हे आता तिच्या डोळ्यासमोर प्रत्येक क्षण येतात. आणि तेव्हा मात्र आता जानकी ठरवते की नाही जानकी, राग लोभ सर्व काही एकीकडे, आणि मात्र आयुष्यात म्हणजे पहिल्यांदा ऋषिकेश काहीतरी असं उंचावर झेप घ्यायला निघालेत, म्हणजे काहीतरी असं करायला. आणि आतापर्यंत त्यांनी तुला किती साथ दिली आणि कितीही काही झालं तरी तुला एकटीला घराच्या बाहेर काढलं होतं, परंतु ऋषिकेशने तुझी साथ दिली. तुझ्यासाठी त्यांनी त्याचं ते घर सोडलं. आता सुद्धा ते जे काही करतात ना ते तुला आणि ओवीला न्याय मिळवून देण्यासाठी, सुख मान सन्मान मिळावं म्हणून ते हे सर्व करतात. आता जर तू त्यांना यावेळेस साथ दिली नाही तर ऋषिकेश कायमचे दुखावते. तेव्हा या सर्वाचा विचार करून जानकी म्हणते की जानकी अगं ही ऋषिकेशची लढाई आहे तर ती त्यांच्या घरच्यांच्या विरोधात नाही, तर त्या सयाजी काका आणि ऐश्वर्या यांच्या विरोधात आहे, आणि त्यांच्या या लढाईत मी त्यांच्या सोबत असणार आहे. म्हणून जानकी आता प्रत्येक टेंडर आहे त्याचे पेपर आणि पेपर व्यवस्थित तपासून पाहते आणि तिचं काही मत आहे तर त्यामध्ये मांडायला ती सुरुवात करते. त्यानंतर मात्र आता इकडे सयाजी काका ऐश्वर्याला फोन करतो आणि सांगतो की झालं, तुझ्या त्या दिराने शेवटी कंपनी सुरू केलीच. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की कोणत्या दिराने? ऋषिकेशने. तेव्हा सयाजी म्हणतो की नाहीतर दुसरा कोण असणार? तेव्हा आता बाजार समितीच्या कार्यालयात जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व आता ऋषिकेश जे काही बोललेला असतो तर हे सयाजी काका ऐश्वर्याला सांगतो. आणि यावेळेस मात्र आता ऋषिकेश रणदेवे हा सुमित्रा एंटरप्राइज कंपनीच्या विरोधात आपली जानकी एंटरप्राइज कंपनी सुरू करणार आहे. सुमित्रा एंटरप्राइजला मागे खेचून तिचा बोऱ्या वाजवणार. त्यामुळे आता मात्र मी तुला दारुगोळा दिलेला आहे, वाद कधी पेटवायची हे तू ठरव. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे डॅडा, मी पाहते की काय करायचे ते. तेव्हा आता ऐश्वर्याला टेन्शन येतं आणि ती विचारात पडते. तर आता सयाजी काका फोन ठेवतो आणि म्हणतो की जानकी एंटरप्राइज का? आणि आता ही ऐश्वर्या टेन्शनमध्ये येत रूममध्ये विचारच करत बसलेली असते. तेवढ्यात सारंग मात्र मोठ्या स्टाईलमध्ये अगदी
अगदी म्हणजे व्यवस्थित पोजमध्ये उभा राहतो आणि त्या स्टाईलमध्ये तो अगदी गॉगलचं लावलेला शर्ट, तो टी शर्ट वगैरे जे काही आजीने सांगितल्याप्रमाणे तो तयार झालेला असतो आणि त्या आयटीत तो उभा राहतो। तेव्हा ऐश्वर्या एकटक आता ह्या सारंगकडे पाहत असते आणि उठून म्हणते की सारंग, अहो हे सर्व काय आहे? तेव्हा आता सारंग म्हणतो की हे कोण, हे असं विचारायला पाहिजे नव्हतं। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग म्हणतो की नाही आणि लगेच दरवाजा लावून घेतो, म्हणतो की सारंग म्हणू नका, चार मग सारंग म्हणा आणि लाखो दिल की धडकन सारंग रणदिवे आणि मोठ्या स्टाईलमध्ये तो अगदी आयटीत उभा राहतो। तेव्हा ऐश्वर्या त्याच्याकडे बघून ही मनात म्हणते की काय याचं सारखं काहीतरी चालू असतं, त्याचे भाऊ काय करतात आणि हा सेलमध्ये न विकला गेलेला पीस हा काय करतो, बाहेर इतकं कडथर असं कॉम्पिटिशन सुरू आहे आणि हा तर फॅन्सी ड्रेसची खेळत बसला, ते पण बेडरूम मध्ये। तेव्हा आता सारंग मस्त असा खुश असतो आणि इतका तोऱ्यात म्हणतो की ऐश्वर्या, आणि परत म्हणतो की ऐश्वर्या, आणि परत चुटकी वाजत म्हणतो की ऐश्वर्या, काय हो ऐश्वर्या, माझं सौंदर्य बघून तुम्ही असं स्पीचलेस झालात का? अहो असंच होतं, जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मला असं ठेवलं आणि माझा तो गोरा गोरा गुंटा गुंटा चेहरा पाहून नर्सेस सुद्धा माझ्या प्रेमात पडल्या, हे मला आजीने सांगितलं होतं। आणि ऐश्वर्या, आज माझ्यामध्ये जो काही बदल झालेला आहे ना, तो सुद्धा आजीमुळेच झालेला आहे। तेव्हा मात्र ऐश्वर्या पूर्णपणे वैतागून जाते आणि डोक्याला हात लावून ती खाली बसते। तेव्हा सारंग तर इतका खुश होतो आणि ह्या तर स्वतः जाऊन बेडवरती बसल्या, म्हणजे मला काय म्हणायचं यांना कळलंय म्हणून तो आता अगदी डान्स करायला सुरुवात करतो। नर्सेस प्रेमात पडतील असं एक गोड बाळ आम्हाला सुद्धा जन्मात घालायचं, असं बोलून तेथील तो गुलाबाचं फुल आहे तो उचलतो आणि लगेच मागून येतो, असं करतो। तेव्हा ऐश्वर्या खूपच घाबरते आणि आता सारंग लगेच म्हणतो की ऐश्वर्या, अहो तुमच्या जे मनात आहे ना तेच मला सांगायचं। ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की कंपनी बद्दल। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, मला तुमची कंपनी खूप आवडते आणि तुम्हाला सुद्धा माझ्या कंपनीत मजा येते ना। आता ऐश्वर्या उठते, सोफ्यावर जाऊन बसते आणि एक मिनिट सारंग, तुम्ही कुठल्या कंपनी बद्दल बोलतात? तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो असं काय करतात? कंपनी, अहो कंपनी, यू अँड मी, सारंग आणि ऐश्वर्या, तुम्ही आणि मी। अहो ऐश्वर्या, मला तुमचा सहवास आवडतो आणि तुम्हाला सुद्धा माझा सहवास खूप आवडतो ना। ऐश्वर्या म्हणते की सारंग, तर लगेच सारंग गुलाबाचं फुल आहे तर ऐश्वर्याच्या नाकासमोर धरतो। ऐश्वर्या, अहो काही बोलू नका, मला तुमच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसतंय तुमचं आणि माझं स्वप्न एकच आहे। तर ऐश्वर्या गडबडून जाते आणि म्हणते की काय? सारंग म्हणतो की अहो असं काय करतात? माझ्यासारखा गब्दूल, तुमच्यासारखा सुंदर आणि माझ्यासारखा दिलदार आणि तुमच्यासारखा हुशार एक छोटासा सारंग आपल्याला जन्माला घालायचा आणि मग असा सारंग हा छोटासा दुडदुड सर्व घरभर धावेल। सारंग इकडे तिकडे उड्या मारतो, परंतु ऐश्वर्या तर अगदी झटक्याने सारंगकडे पाहायला सुरुवात करते। तिला तर एक असा मोठा शॉकच बसतो, त्याला असा घेईल, इकडे घेऊन जाईल आणि तिकडे त्याला कॅडबरी घेऊन येईल, तेव्हा तो असा तुमचा पदर खेचेल, मम्मी करत, आणि जेव्हा तुम्ही घराबाहेर जायला निघाला तर तेव्हा तुम्ही आईला सांगता आमच्या गबरूला आई खिमटी भरवा बर का। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट सारंग, अहो कोण हा गब्दूल, काय कोण आहे हा? मला काही कळत नाही सारंग, नेमकं तुम्ही काय म्हणता, कुणाबद्दल बोलतात? तेव्हा आता सारंग डायरेक्ट म्हणतो की ऐश्वर्या, अहो आपण दोघांनी मिळून या घरात आईसाठी एक नातू आणला तर विचार करा की तू ओवीकडे कधी जाणारच नाही, भांडण तर कधी होणार नाही। ऐश्वर्या, अहो याची सुरुवात आपण आज रात्रीपासूनच करूयात, म्हणून सारंग तसतसा ऐश्वर्याच्या अंगावर येत असतो। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या इतकी भडकते आणि जोरात सारंगला बेडवर ढकलून देते। काय सारंग, डोक्यावर पडलात का तुम्ही? कोणी ठरवलं हे? बोला पटकन, कोणी ठरवलं? ऐश्वर्या आता खूप अशी भडकलेली असते आणि सारंगच्या अंगावरती धावून येते। सारंग अबब न त करायला सुरुवात करतो आणि घाबरतच म्हणतो की म्हणजे आजी मला असं म्हणाली। आता ऐश्वर्या म्हणते की आजी म्हणाली आणि तुम्ही लगेच त्यांचं ऐकलं? सारंग हसून म्हणतो की न ऐकण्यासारखं त्यात काही नव्हतंच ना। तेव्हा ऐश्वर्या पुन्हा भडकते तर सारंग पुन्हा असा घाबरून लाल होतो। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी काय ऐकलं तुम्हाला माहिती आहे का? उठा उभा राहा। तेव्हा सारंग उठून उभा राहतो आणि काय असे म्हणतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी असं ऐकलं तुमच्या भावाने ऋषिकेश दादाने तुमचा पाय खाली खेचण्यासाठी नवीन कंपनी उघडली आणि लवकरच त्या कंपनीचं टेंडर सुद्धा आपल्या सुमित्रा एंटरप्राइजच्या कंपनीच्या विरोधात भरणार आहेत ते। हे ऐकून मात्र आता सारंगला काही फरक पडत नाही, तो लगेच म्हणतो की ऐश्वर्या, अहो हे काही महत्वाचं आहे का? मी जे सांगतो ते अगदी महत्वाचं आहे। तेव्हा मात्र आता या ऐश्वर्याला सारंगचा खूप राग येतो
आपल्याला आत्ता काहीतरी करून दाखवायला पाहिजे, माझ्या अंगामध्ये अगदी असा जोश संचारून आला. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला खूप असा राग येतो. ऐश्वर्या जोरात ओरडते की स्टॉप इट सारंग, स्टॉप इट सारंग. तेव्हा सारंग आता घाबरून लगेच खाली बसतो. तर ऐश्वर्या म्हणते की काय सारंग, काय हे काय माकड चाळे लावलेत, काय काय चाललं तुमचं हे सर्व. त्या आजीकडे तर चांगलं मी बघते, त्यांचा वेळ जात नाही म्हणून काहीतरी काड्या घालण्याचा त्या प्रयत्न करतात. एकतर त्यांना काही काम नाही आणि दुसऱ्याला आणखी टेन्शन द्यायचं काम करतात. काय सारंग, काय अवतार करून ठेवला, काय हा गच्चाळपणा, काढून ठेवा ते. म्हणून ऐश्वर्या आता खूपच असा पाणउतारा सारंगचा करते. जेवढा काही आनंद सारंगला होता त्याचा पूर्णपणे काही कचरा करून ठेवते. तेव्हा सारंग हळूच म्हणतो की आजचा दिवस, परंतु आता मात्र ऐश्वर्या अंगावर धावून येते आणि मी तुम्हाला सांगितलं ना काढा म्हणते ना, ऐकू येत नाही का. तेव्हा सारंग खूप असं घाबरतो. काढा म्हणते ना मी तुम्हाला, चारमर सारंग कुठला. तेव्हा आता सारंगचा पूर्णपणे अपमान होतो. अगदी एवढंच तोंड तो करतो कारण इतका फुगलेला सारंग आता एका झटक्यात मात्र पूर्णपणे ओसरून जातो. त्यानंतर मात्र ऋषिकेश हा तयार होऊन बाहेर येतो फ्रेश होऊन. तेव्हा मात्र जानकी आता अगदी मन लावून ते टेंडर, ते जे काही फाईल आहे ती चेक करत असते. ऋषिकेशला मात्र हे सर्व बघून खूप असा आनंद होतो आणि तो जानकीकडे एकटक पाहत असतो. तेव्हा मात्र अचानक लाईट बंद होते. पण ऋषिकेशने बंद केलेले असतात. तर जानकी म्हणते की लाईट कशी गेली, बहुतेक दिवे गेले असते, पण माझा फोन कुठे गेला, सन टॉर्च ऑन करावा लागेल. म्हणून जानकी आपला मोबाईल शोधत असते आणि तेवढ्याच समोरून आता ऋषिकेश आपल्या हातामध्ये एक अशी पेटलेली कॅन्डल घेऊन येतो आणि जानकीच्या चेहऱ्याकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश अगदी तिच्या जवळ येतो आणि जानकीला म्हणतो की घाबरलीस. तेव्हा रोमॅन्टिक होऊन ऋषिकेश अगदी जानकीला जवळ घेतो. जानकी म्हणते की काय चाललं ऋषिकेश, अहो सोडा ना. परंतु ऋषिकेश अगदी जानकीवर आता खुश असतो कारण जानकीने इतकं मन लावून आपलं लक्ष दिलेलं असतं. म्हणून आता ऋषिकेशला त्याचा अभिमान वाटतो. तेव्हा जानकी खूप लाजते. अहो सोडा ना असं करत असते. काय हो ऋषिकेश, अंधाराचा फायदा घेतात का, सोडा ना. अहो ऋषिकेश, मी फाईल बघते ना, आणि तुम्ही लाईट्स का बंद केलेत. तेव्हा आता अहो ओवी येईल, तुम्ही कशाला लाईट बंद केलेस. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी. तेव्हा मात्र आता जानकी ती कॅन्डल अगदी हसत लाजतच ऋषिकेशच्या हातातून घेते आणि ती टेबल जवळ येते. ती फाईल पुन्हा आपल्या हातात घेते आणि ती फाईल आपल्या हृदयाशी धरून म्हणते की ज्या माणसाने त्याच्या आयुष्याला आणि त्याच्या कंपनीला माझं नाव दिलं, त्याची साथ मी कुठल्याच परिस्थितीत नाही सोडू शकणार, नाही सोडणार. त्यामुळे ऋषिकेश नाही, तुमच्या या लढाईत मी कायम तुमच्या सोबत असणार आहे. आता जानकीने सुद्धा हा निश्चय केलेला असतो. तेव्हा अगदी आपल्या उराशी ती फाईल धरते आणि खुश होत परत ती फाईल अगदी ती चेक करत असते. आपल्या नजरेखालून प्रत्येक हिशोब चेक करत असते. तेव्हा आता नेहमीचे पेपर्स कुठे गेले असतील, बहुतेक ते कपाटात असतील. म्हणून जानकी आता ते पेपर्स घेते आणि ते शोधत असते. तेव्हा आता जानकीला खूप असा आनंद होतो. ती आता ते पेपर्स घेते आणि सुमित्रा एंटरप्राइजेस आणि जानकी एंटरप्राइजेस ह्या दोन्ही फाईल एकमेकांशी म्हणजे जवळ धरते आणि दोन्ही फाईलकडे बघत ती मनात म्हणत असते, सुमित्रा एंटरप्राइजेस आणि जानकी एंटरप्राइजेस हे जेव्हा नाव एकत्र घेते आणि म्हणते की आई, मला तुमच्यामुळे घराचा वारसा मिळाला, परंतु आज जी काही आपली परिस्थिती आपल्यावर आली तर त्या परिस्थितीने आपल्याला दोघींना सुद्धा एकमेकींच्या विरोधात उभं केलं. पण काही झालं तरी ही कसोटी मी जिंकणारच. या नवीन कंपनीच्या मदतीने मी माझ्या सर्व जुन्या माणसांना जिंकणार म्हणजे जिंकणारच. आणि दोन्हीही फाईल ती एकत्र धरते. जानकी आणि सुमित्रा दोन्हीही परत एकत्र येतीलच आणि तेवढ्यात लाईट येते. तेव्हा आता म्हणजे ऋषिकेशने लाईट चालू केलेली असते आणि तो जानकीला विचारतो की जानकी, अगं बघितलीस ना तू व्यवस्थित फाईल, ओके आहे ना सगळं. तेव्हा मात्र आता जानकी थोडीशी गडबडते कारण तिच्या हातामध्ये आता ती सुमित्रा एंटरप्राइज कंपनीची सुद्धा फाईल असते आणि तिने आपल्या या खालच्या फाईलच्या खाली ती फाईल धरलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओके दे ना मग इकडे ती फाईल. तेव्हा आता जानकी म्हणते की तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे, उद्या जाताना तू ती फाईल माझ्याकडे दे. आणि परत आता ऋषिकेश जायला निघतो आणि परत तो जानकी जवळ येतो आणि थँक्यू सो मच असं जानकीला म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दलच. आणि हे बघ जानकी, आता मी बघ सुमित्रा एंटरप्राइज कंपनीला कसा हरवतो. तेव्हा आता जानकीच्या जवळ येतो आणि तिच्या कपाळाचा केस म्हणजे किस घ्यायला लागतो, परंतु अशी फुंकर मारतो. तेव्हा जानकी सुद्धा अगदी खुश होऊन लाजते आणि हसते. दोघेही अगदी खुश असतात.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ होते तर जानकी ही नाश्ता तयार करते आणि ऋषिकेश नाश्ता खाऊन अगदी पटपट खाऊन टाकतो आणि जानकी येतो की मी असं जानकीला म्हणतो। तेव्हा जानकी धावतच येते आणि अहो हे काय इतक्या पटकन तुम्ही नाश्ता संपवला, अहो किती असं घाईघाईने खातात, मी तुम्हाला किती वेळेस सांगितलं। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं मला खूप उशीर होतोय अगं, तर जानकी म्हणते की बरं पाणी घ्या फक्त आणि तुमची कायमची ती सवयच आहे। तेव्हा आता ऋषिकेशला पाणी ती देते आणि आत जाते तर लगेच आता ऋषिकेश पुन्हा पाणी पिऊन म्हणतो की जानकी अगं येतो मी आता, खूप उशीर झाला। तेव्हा जानकी निघताना विचारते की अहो तुमची फाईल घेतली का तुम्ही, आणि हे बघा पुन्हा तुम्ही विसरलात। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं फाईल मी मुद्दाम घरी ठेवतो, दुपारी येईल तेव्हा मी फाईल घेऊन जाईन, आणि पण मला अगोदर सांग की तू फाईल व्यवस्थित चेक तर केली ना, उगाच काही प्रॉब्लेम व्हायला नको। तेव्हा जानकी म्हणते की हो हो अगदी व्यवस्थित चेक केली आणि काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण आपला हिशोब अगदी व्यवस्थित आहे। आणि हे बघ लगेच ऋषिकेश खुश होतो। तर जानकी म्हणते की ऋषिकेश हे बघा ऑल द बेस्ट। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय ग जानकी मी काही एक्झामला जातो का, ट्युशनला जातो, आणि हे बघ त्या अगोदर मात्र मी शेतकऱ्यांना भेटणार आहे, त्यांच्यासोबत एक महत्त्वाची मीटिंग आहे, कारण तू काल जे काही महत्त्वाचे काही सांगितले मला निर्णय आहे ते मला त्यांना सांगायचे, त्यामुळे आज खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे। त्यावर आता जानकी म्हणते की आज तुमचा दिवस आहे। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की माझा नाही तर आपला आहे, कंपनीच्या मालकीनबाई म्हणून आता प्रेमाने तो जानकीचा गाल धरतो। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की चल आता मी निघतो। तेव्हा आता जानकी पुन्हा थांबवते, अहो थांबा, अहो मी सुद्धा विसरले, सॉरी, आणि धावतच आत जाते, कळतंय मला अहो तुम्हाला खूप घाई झाली म्हणून दही साखर घेऊन येते आणि ऋषिकेशच्या हातावर देते, तर ऋषिकेश खाऊन लगेच येतो असे म्हणतो। तेव्हा जानकी म्हणते की बाय। तेव्हा मात्र आता ऋषिकेश हा निघून जातो आणि जानकी विचारात पडते आणि जानकीला आता नक्की आता काय करायचं, देवीच्या दर्शनाला जायचं काय असं तिने ठरवलेलं असतं। आणि त्यानंतर हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये आता जानकी ह्या जे काही नाना तिला कुलूप किल्लीबद्दल सांगत असतात त्याचा जो काही उलगडा आहे तो करून अगदी खुनाद्वारे सांगत असतात, परंतु जानकीच्या काही हे लक्षात येत नाही। तेव्हा आता देवी आईचा जागर असतो आणि जानकी देवी आईच्या जागराला आलेली असते आणि तेथे मात्र एक जोगती असते आणि आता जानकी ही लक्ष त्या देवी आईच्या मूर्तीवर हळदी कुंकू वाहत असते, अगदी कुंकवात ती बुडालेली मूर्ती असते। तेव्हा आता जानकी म्हणत असते की देवी आई नाना ज्या कुलूप किल्लीबद्दल बोलतात ते कुठे आहे ते सापडून दे, एक कोड मला सुटत नाही, म्हणून नानांनी तिला जे काही सांगितलेलं असतं ते सर्व काही जानकीला आठवतं। तेव्हा मात्र आता जोगती आई ही एक उपदेश देते की माऊलीने दिलं धन्याने विकलं आणि धन्याच्या हातामध्ये ते उत्तर दडलं। तेव्हा आता जेव्हा ती मूर्ती उचलली जाते तर त्या कुंकवाच्या खाली एक असं गोल आकाराचं असं म्हणजे उमटलेलं असतं त्या कुंकवामध्ये। तेव्हा आता जानकीच्या हे लक्षात येतं की म्हणजे नाना सुद्धा जे काही तिला सांगतात की त्या कुलूप किल्लीबद्दल त्याचं उत्तर मात्र ऋषिकेशच्या हातात असणाऱ्या कड्यात आहे, हे आता जानकीला देवी आईने अगदी संकेताद्वारे अगदी तिला स्पष्टपणे उत्तर दिलेलं असतं आणि सर्व काही सत्याचा उलगडा आता देवी आईने जानकीला स्वतः केलेला असतो। तेव्हा जानकीला आता ही सर्व माहिती झाल्यानंतर तिला खूप आनंद होतो। आता जानकी ते सयाजीरावाला दिलेलं कडं कसं परत घेते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।